एपीएमसी मार्केट सेंटरमध्ये न्यायाधीशांची गाडी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी अडवली। हायकोर्ट क्लार्कसाठी टायपिंग स्किल टेस्ट प्रकरणी आज गोंधळ झाला होता। कल्याण सत्र न्यायालयाचे न्यायाधीश परवीन सय्यद यांची गाडी 1.5 तासापासून परीक्षार्थ्यांनी रोखून ठेवली आहे। आपण बघतोय की आज राज्यामध्ये मुंबई उच्च न्यायालयातल्या लिपिक पदासाठी परीक्षा झाली, मात्र ठिकठिकाणी या परीक्षेमध्ये गोंधळ झाला अशी विद्यार्थ्यांची तक्रार आहे। आणि त्याचवरून कल्याणमध्ये देखील हा गोंधळ झाला, त्यामुळे विद्यार्थ्यांनी न्यायाधीशांची गाडीच अडवून धरलेली आहे। 1.5 तासापासून परीक्षार्थींनी जे न्यायाधीश आहेत परवीन सय्यद यांची गाडी रोखून धरलेली आहे। कल्याणमधील सत्र न्यायालयाचे न्यायाधीश परवीन सय्यद यांची गाडी परीक्षार्थींनी रोखून ठेवलेली आहे। राज्यात आज मुंबई उच्च न्यायालयाच्या लिपिक पदासाठीची परीक्षा पार पडली, मात्र अनेक सेंटरवर गोंधळ उडाला। कल्याणमध्ये विद्यार्थ्यांनी या प्रकरणी आंदोलन केलं, त्यावेळी सीजीपीचे संस्थापक अभिजित दिपसेंनी देखील या विद्यार्थ्यांशी फोनवरून संवाद साधला। आपण आता बघतोय की काही विद्यार्थ्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केलेलं आहे आणि न्यायाधीशांची गाडी अडवून ठरलेली आहे। या विद्यार्थ्यांची एकच मागणी आहे की आता पुन्हा परीक्षा घ्या, फेर परीक्षा घेण्याची मागणी या विद्यार्थ्यांनी केलेली आहे। आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी संघर्ष गांगुर्डे यांच्याकडनं। संघर्ष, या परीक्षार्थींचं काय म्हणणं आहे? त्यांनी न्यायाधीशांची गाडी अडवली आहे, न्यायाधीशांचं काय वक्तव्य समोर आलंय का? त्यांनी काय आश्वासन या विद्यार्थ्यांना दिलंय का? नक्कीच आता विद्यार्थ्यांनी जो काही सकाळपासून परीक्षेसाठी जो गोंधळ चालू होता त्यासाठी विद्यार्थी इथेच थांबून आहेत। आता तर त्यांनी ज्या सेंटरच्या मेन म्हणून ज्या न्यायाधीश होत्या कल्याण कोर्टाच्या परवीन सय्यद यांची गाडी अडवून धरलेली आहे। जोपर्यंत आम्हाला काही ठोस याच्याबद्दल आम्हाला आश्वासन मिळत नाही किंवा या परीक्षा रद्द करून नवीन परीक्षेचं काही होत नाही, तोपर्यंत आम्ही इथे ठिय्या मांडणार आणि त्यांची गाडी त्यांनी 1.5 तासापासून अडवून धरली आहे व सर्व विद्यार्थी त्यांच्या गाडीच्या समोर रस्त्यावर बसलेले। संघर्ष, आपण बघतोय की नुसतं कल्याणच नाही तर राज्यात अनेक ठिकाणी असा गोंधळ उडाला, त्याच्यामध्ये छत्रपती संभाजीनगर असेल, नांदेड असेल, पुणे असेल, मात्र हे विद्यार्थी आता आपल्या मागण्यांपासून हटत नाहीत। तुम्ही संघर्ष सविस्तर माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद। वेळोवेळी तुमच्याकडनं आम्ही अपडेट्स घेत राहू। आपण हे कल्याणमधील दृश्य बघतोय, गेल्या 1.5 तासापासून या संतप्त झालेल्या परीक्षार्थींनी न्यायाधीशांची गाडीच अडवून धरलेली आहे।